पुण्याच्या चाकण परिसरातील जवळपास 20 लघु उद्योग कंपन्या ज्या आहेत त्या आता स्थलांतर होण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि आज याच लघु उद्योजक जे आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहेत। नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय समस्या आहेत नेमक्या मॅडम? आता समस्या म्हणजे तर हे सगळ्यांना जगजाहीर आहे की चाकणमध्ये आता सध्या परिस्थिती काय आहे। चाकणमध्ये ठिकठिकाणी खड्डे, ठिकठिकाणी रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत। त्याच्यामुळे गेल्या वर्षभरात 360 लोक मरण पावलेली आहेत। आता 2 दिवसापूर्वी स्कोडा विभागात सिक्युरिटी म्हणून कार्य करणारी एक महिला पण मृत पावलेली आहे। आणि तुम्ही बघशाल की ही तर सर्वात खूप वाईट गोष्ट आहे की एखादा माणूस जे जॉबसाठी येतं कमवण्यासाठी आणि तो माणूस मृत पावतो हे खड्ड्यांमुळे, तर हे खूप वाईट गोष्ट आहे। आणि मला कुठल्याच गव्हर्नमेंटला किंवा कुठल्या PMRD म्हणा, MIDC म्हणा, गव्हर्नमेंटला याला ब्लेम गेम गोष्टी करायच्या नाही। तुम्ही प्रॅक्टिकल या, तिथं तुमचे काय प्रॉब्लेम तुम्ही चेक करा। लोकांना ट्रॅव्हलिंग करायला किती त्रास होतोय, लोकांना हे बेसिक सुविधा चाकणकडून भरपूर रेव्हेन्यू जनरेट होतोय, हा रेव्हेन्यू जातोय कुठे तुम्ही हे चेक करा। हे रेव्हेन्यू जनरेट होतं त्या बेसिक गोष्टीसाठी आम्हाला ह्या गोष्टीपर्यंत लढावं का लागते, आम्हाला मोर्चे काढावे लागतात, आम्हाला प्रत्येकाला जाऊन भेटावं लागते। मला कोणाला ब्लेम गेम नाही करायचं मॅडम, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की व्हॉट एव्हर द प्रॉब्लेम तुम्ही या ग्राउंड लेवलवर चेक करा आणि त्याचं सोल्युशन करा। आणि हे आत्ताचा प्रॉब्लेम नाही, गेले 2-3 वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे। MIDC PMRD जेव्हा जागा देतात तेव्हा मी एक सिंपल गोष्ट आहे की जेव्हा आपण घर घेतो तर घर घेतल्यानंतर इंटेरियर करतो का, राहायला गेल्यानंतर इंटेरियर करतो का? नाही, पहिल्यांदा आपण चेक करतो की आपल्या घरात आधी इंटेरियर होते मग आपण राहायला जातो। तर तशीच परिस्थिती MIDC झाली। तुम्ही जागा देतायत लोकांना पण तिथं प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जागा देतायत पण तुम्ही चेक करत नाही की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काय गोष्टी आहेत की नाही। धडा तुम्ही जागा द्यायला सुरुवात केली, सगळ्यांना देताय तुम्ही, पण चेक करा की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही, त्याच्यानंतर इनिशिएटिव्ह घ्या की ह्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करणं खूप गरजेचं आहे। आतापर्यंत कोणाकोणाकडे पाठपुरावा केलाय आणि त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? पाठपुराव्याची गरज नाही। आता आम्ही तर मी HR हेड म्हणून कार्यरत करते चाकण विभागात, हंसाप्लेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जर्मन MNC कंपनी आहे। आम्ही जे प्रॉब्लेम प्रॅक्टिकली फेस करतोय मॅडम त्या गोष्टी आम्ही सांगतो। भरपूर ठिकाणी गेलो आम्ही, सगळ्या ठिकाणी आम्ही रिक्वेस्ट करतो, फोन करतो, पत्र गेलेत, खूप गोष्टी झालेल्या आहेत पण त्याच्या ॲक्शन मोड होत नाहीये। आणि हे जे तुम्ही आता हे क्वेश्चन इथं विचारतात ना मॅडम, तिथं येऊन तुम्ही प्रॅक्टिकली चेक करा, बघा काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा। आणि ह्या गोष्टी तुम्ही वारंवार दाखवलं पाहिजे, सरकारने या गोष्टीचं दखल घेतली पाहिजे, त्याच्यावर ॲक्च्युअल काम, आश्वासनं नको आहेत, ॲक्च्युअल आता काम करण्याची गरज आहे। आणि आमचे सगळे लोक त्रस्त झालेत, आमच्या कंपनीतले सगळे लोक त्रस्त झालेले आहेत आणि सगळे वैतागलेले आहेत अक्षर ट्रॅव्हलिंग करून। तर नक्कीच आपण पाहतोय की जे कामगार आहेत ते अक्षरशः त्रासलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल आता, मागणी काय करणार? नाही, मागणी आमची हीच आहे की गेले अनेक वर्ष हा प्रॉब्लेम चाकण MIDC परिसरामध्ये आहे। MIDC परिसर इंडस्ट्री वाढत आहे, ग्रोथ होत आहे। 1 लाख कोटी GST संकलन दरवर्षी चाकण व MIDC परिसरात बंद होत आहे, पण त्या दृष्टीने जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही। ती करण्यासाठी एक IAS ऑफिसर त्या ठिकाणी नेमावा, त्याच्या अंडर हे सगळे जे खाती आहेत, ग्रामपंचायत, PMRD, MMRD, NHAI, MIDC हे सगळी द्यावीत आणि त्यांनी पुढील 3 वर्षामध्ये शाश्वत प्लॅन आराखडा तयार करून त्यावरती ॲक्च्युअल काम होते का नाही मॉनिटरिंग करावं आणि ह्या प्रॉब्लेममधनं सर्व उद्योजकांना बाहेर काढावं। कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय का? आमच्या इथल्या 20 कंपन्या आहेत, त्यांचं खरं तर धाडस आहे, ते आज पुढे आले। अशा अनेक कंपन्या आहेत की जे इथला प्लांट जरी त्यांनी हलवला नाही ते त्यांचं पुढील एक्सपान्शन हे चाकण MIDC मध्ये तर नक्कीच करणार नाही, अशी सध्या परिस्थिती आहे। पण अनेक रोजगारदार जे आहेत त्यांच्या पोटावर देखील पाय पडले। हा, तो सांगतो या ठिकाणी पडू शकतो। समजा जर एक्सपान्शन इथं आले नाही तर इथली ग्रोथ थांबेल। ऑलरेडी चाकण MIDC ची ग्रोथ खूप भयंकर झालेली आहे। 1 लाख कोटी GST म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे आणि म्हणजे ग्रोथचा विषयच नाही इथं। पण आत्ता जे इथं एक्झिस्टिंग कंपन्या आहेत त्यांना जरी या ठिकाणी चांगल्या सुख सोयी भेटल्या, त्या जरी इथं राहिल्या तरी खूप मोठी गोष्ट आहे। पण पुणे शहराला खरं तर IT हब म्हटलं जातं किंवा अनेक कामगार गावाकडून वगैरे पुणे शहरामध्ये येत असतात, तरी म्हणजे अशी अवस्था का आहे, का लक्ष दिलं जात नाही आणि तुम्ही पाठपुरावा कोणाकडे केला? नाही, मला वाटतं सरकारची उदासीनता आहे। जर समजा जर काही सरकारने आतापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल गेल्या 10-12 वर्षामध्ये सरकार जे ठरवतं ते करतच, तर सरकारने खरंच ठरवायला पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांनी जर इथं लक्ष दिलं तर एकदम लहान प्रॉब्लेम आहे त्यांच्याकरता हा, पण ते उदासीनता मला कुठेतरी वाटते आहे। पण मुख्यमंत्र्यांकडून
सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात. आता म्हणजे पुण्याचा देखील विकास होतोय म्हणतात किंवा पाताळातून रस्ते केले जात आहेत, हवेतून रस्ते करायचं म्हटलं जाते. काय होते सांगतो म्हणजे ना, जे रस्ते आहेत तेच रस्ते. आम्हाला पण ऍक्च्युली प्रश्न पडतो की इथे एवढ्या अडचणी आहेत ना, तरी सर्व जिल्ह्यातले राज्यातली लोक पुण्यामध्ये यायला प्रेफर करतात. हे अडचणी सहन करून इथं राहायचा प्रयत्न करतात. कारण खरंच इथं ऍक्च्युली पुणे हे इंडस्ट्री करता, जॉब करता, व्यवसाय करता स्वर्ग अजून देखील आहे. पण हा स्वर्ग खराच स्वर्ग होण्याकरता जे काही इन्फ्रा पाहिजे हे सरकारने करायला पाहिजे. काय काय अडचणी येतात नेमक्या कामगारांना? कामगारांना अडचणी म्हणजे सध्या असं आहे की रस्त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. कामगाराला दररोज आमच्याकडे 8 तास 10 तास ड्युटी करावी लागते आणि त्याला त्या ड्युटी करायला येण्यासाठी कमीत कमी 2.5 ते 3 तास प्रवास करून यावं लागतं. म्हणजे ते दररोज सकाळी कामाच्या अगोदर 3 तास उठून येतात आणि काम संपल्यानंतर घरी पोहोचायला त्यांना 2.5 ते 3 तास लागतात. म्हणजे हा जो कालावधी आहे तो त्यांचा वाढलेला आहे आणि त्या काळात मग ते कामगार प्रिफर करतात की त्यांना इतर ठिकाणी कुठेतरी जॉब मिळावा, जेणेकरून चाकणला यावं लागू नये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही वेळेस कामगार लोक उद्योजकाकडे त्याचा पगार पण मागतात की आम्हाला जायला यायला एवढा वेळ लागतो, तर आम्हाला तुम्ही त्याचा पगार द्या. ही फार मोठी समस्या आहे कामगारापुढं. आणि बेसिकली कामगाराला जे त्याच्या घरच्या लोकांना द्यावा लागणारा वेळ आहे तो कमी होतो याच्यामुळं. आता अपेक्षा काय आहे तुमची सरकारकडून? काय आमची अपेक्षा हीच आहे की उद्योजकाला जे लागणारं बेसिक इन्फ्रा आहे, जसं की रस्ता आहे, वीज आहे आणि कचऱ्याची समस्या आहे, ही समस्या सरकारनं लवकरात लवकर सोडवावी. कारण आम्ही मागचे 10 वर्ष झालं चाकणमध्ये आमचा उद्योग आहे, पण मागच्या 10 वर्षात ही समस्या अलीकडल्या 4-5 वर्षात जास्त भेडसावायला लागलेली आहे. कारण उद्योग तिथं भरभराटीने वाढत आहे, पण त्या प्रमाणात तिथं लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कुठंतरी कमी पडतंय. त्यामुळे हा बेसिक प्रॉब्लेम आहे. तुम्ही काय सांगाल? खरं तर विकास सरकारकडून म्हणलं जातं, पण मूलभूतच ज्या समस्या आहेत त्या आता उद्योजकांना देखील भेडसावत आहेत. काय सांगाल? एक भूमिपुत्र या नात्याने सांगतो, सरकार फक्त चाकणकरांना गाजर दाखवण्याचं काम गेले अनेक दिवसापासून करत आहे. ट्रॅफिक मुक्त चाकण या कृती समितीच्या संघटनेच्या मार्फत आम्ही मागील काळात PMRD वरती एक मोर्चा काढला होता 1 वर्षापूर्वी. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 1 वर्षात सगळे रस्ते तयार होतील. अजून सगळे रस्ते फक्त कागदावरती एकदम भंगार काम चालू आहे त्या PMRDचं. ते अधिकारी फक्त ऑफिसमध्ये बसतात आणि पोस्टरबाजी करतात, फोटो टाकतात, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या जाहिराती टाकतात की अमुक टेंडर पास केले, अमुक निधी पास केलेला आहे. रस्ते होताना कुठंच दिसत नाही. जे मेन रस्ते ज्यांनी ट्रॅफिक कोंडी फुटणार आहे ते रस्ते तुम्ही बनवतच नाहीये. जे रस्ते नंतर सुद्धा करू शकतात सेकंड प्लॅनमध्ये, ते रस्ते तुम्ही आता करायला घेतले आहेत. त्याचा काहीच उपयोग नाही चाकणकरांसाठी. असं का केलं जाते? म्हणजे ज्याची गरज नाही ते रस्ते करायला घेतले, फक्त दाखवण्यासाठी करायला घेतलं? नक्कीच आता काय त्यामागे त्यांचा उद्देश आणि हेतू काय आहे ते सांगता नाही येणार. अधिकाऱ्यांना कुठंतरी काय भ्रष्टाचार करायचा आहे की चाकणकरांच्या महिलांच्या डोक्याचं कुंकू पुसायचं आहे हे आम्हाला समजत नाहीये. जर पुढील काळात सुद्धा या गोष्टी होणार नसेल तर चाकणकरांना उग्र आंदोलन उभारावं लागेल आणि त्याचे परिणाम या सरकारला होतील आणि PMRDला सुद्धा होतील. तर नक्कीच आपण पाहतो की हे उद्योजक आणि कामगार जे आहेत ते एकंदरीतच या सर्व सरकार असेल त्यासोबत या प्रशासनाला त्रासलेले पाहायला मिळत आहेत. अगदी मूलभूत ज्या समस्या आहेत रस्ते, पाणी, वीज या देखील त्यांना मिळत नाहीयेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आमच्या समस्या सोडवाव्यात अशी यांच्याकडून मागणी करण्यात आली. पुण्याहून स्नेहल लिमगिरे, डिजिटल प्रभात.